नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती पहा। या योजनेमध्ये जे वेगवेगळे लाभार्थी आहेत, मग त्यामध्ये विधवा महिला असतील, दिव्यांग बांधव असतील किंवा वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी असतील, इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी असतील, तर या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे। शासनाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आलेली आहे आणि ही जी सूचना आहे ती डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात आहे। डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात लाभार्थ्यांसाठी खुशखबर देखील आलेली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। सोबतच चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर न चुकता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना ऑफिशियल सर्व अपडेट शासनाकडून येणाऱ्या वेळच्या वेळी मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती। पहा, डिसेंबरचा जो हप्ता आहे हा लाभार्थ्यांचा पेंडिंग आहे। त्याचबरोबर नोव्हेंबरचा हप्ताही बऱ्याच लाभार्थ्यांचा पेंडिंग आहे। नोव्हेंबर महिन्यामध्ये तर खूप जास्त गोंधळ झालेला आहे। दिव्यांग बांधवांना ऑक्टोबरमध्ये 2,500 आले, परंतु नोव्हेंबरमध्ये काही दिव्यांग बांधवांना फक्त 1,500 पुन्हा आले। मग ज्यांना ऑक्टोबरमध्ये 2,500 मिळाले त्यांना नोव्हेंबरमध्ये योजनेतून बाद करण्यात आले का काय, असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण होणं साहजिकच आहे, कारण ऑक्टोबरला 2,500 आले आणि नोव्हेंबरला परत 1,500 आले। त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांना म्हणजे इतर लाभार्थ्यांना 1,500 येत होते, इतर योजनेचे म्हणजे वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी असतील, त्याचबरोबर विधवा महिला असतील, यांना 1,500चा हप्तासुद्धा वेळेवर जमा झालेला नाही। तर या सर्व गोष्टी शासनाकडून खूप मोठ्या प्रमाणात गोंधळच्या परिस्थितीमध्ये झालेल्या आहेत। गोंधळलेल्या वातावरणामध्ये ही संपूर्ण नोव्हेंबरचा महिना गेलेला आहे आणि डिसेंबरचा महिनासुद्धा पहा, आता 10 तारीख जवळ आलेली आहे आणि डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात लाभार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे की हा हप्ता नेमका कधी जमा होणार आहे। परंतु लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती आहे। पहा, तहसील कार्यालयाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना महत्त्वपूर्ण सूचना आहेत आणि या सूचना कशाच्या, तर ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता आला नव्हता, ऑक्टोबरचा हप्ता आला नव्हता, त्या लाभार्थ्यांनी काय करायचं आहे, त्यांचं आधार व्हेरिफिकेशन करण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधायचा आहे। पहा, आधार व्हेरिफिकेशनची प्रक्रिया जी आहे ती सध्या सुरू आहे आणि त्याचमुळे डिसेंबरचा हप्ता आलेला नाही। डिसेंबरचा हप्त्याला उशीर होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे इथं तहसील कार्यालयाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यांतर्गत पहा जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांचं आधार व्हेरिफिकेशन सुरू करण्यात आलेलं आहे आणि आधार व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय डिसेंबरचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही। मागचे हप्ते तुम्हाला मिळाले नसतील, ऑक्टोबरचा मिळाला नसेल, त्या अगोदरचा मिळालेला नसेल, आता तर तुम्हाला काय करायचं आहे, डिसेंबरचा हप्ता हवा असेल तर तात्काळ तुमचा तहसील कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुमचं आधार व्हेरिफिकेशन पूर्ण करून घ्यायचं आहे। तेव्हाच तुम्हाला आता डिसेंबरचा जो हप्ता आहे तो मिळणार आहे। तुम्ही म्हणाल आधार व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण, अशी माहिती तुम्ही दिलेली आहे थंबनेलवरती, तर पहा, ही आधार व्हेरिफिकेशनची प्रक्रिया एका दिवसात पूर्ण होणारी नाही। ही प्रक्रिया सुरू आहे आणि याच प्रक्रियेच्या मुळे हप्ता जो आहे तो उशिरा येत आहे, हप्त्याला विलंब झालेला आहे। डिसेंबरचा हप्ता तेव्हाच मिळणार आहे जेव्हा आधार व्हेरिफिकेशन होणार आहे लाभार्थ्यांचं, त्यामुळे तुम्ही तात्काळ तुमचं आधार व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। पुन्हा डिसेंबरचा हप्ता वितरण सुरू झाल्याच्या नंतर तुम्ही म्हणाल आम्हाला आता डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही, हप्ता जमा झाल्याच्या नंतर तुम्हाला प्रश्न पडतील की आम्हाला हप्ता जमा झाला नाही, नेमकं काय करावं लागणार आहे। तर काय करायचं आहे, दिलेली जी मुदत आहे, दिलेला जो कालावधी आहे, त्या कालावधीमध्ये तहसील कार्यालयाशी ताबडतोब संपर्क साधायचा आहे आणि त्या ठिकाणी तुमचं आधार व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। आधार व्हेरिफिकेशन केल्याशिवाय पैसे येणार नाहीत, हा मुद्दा जो आहे तो डोक्यात एकदम फिट करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळेल। आता प्रत्येक तालुक्यांतर्गत तहसील कार्यालयाच्या माध्यमातून आधार व्हेरिफिकेशनची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। काही ठिकाणी ही प्रोसेस सुरू झालेली आहे आणि काही ठिकाणी ही प्रोसेस सोमवार ते मंगळवारपासून सुरू होईल, त्यामुळे तुमच्या तहसील कार्यालयाशी संपर्क साधा। कधी व्हेरिफिकेशनची प्रक्रिया सुरू होत आहे, झालेली असली तर तात्काळ ती करून घ्या, जेणेकरून डिसेंबरचा हप्ता शासनाकडून वाटप सुरू झाल्याच्या नंतर तुम्हाला तो जमा व्हायला पाहिजे।
तहसील कार्यालयाकडून ही आधार व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला 100% डिसेंबरचा हप्ता जो आहे तो मिळून जाणार आहे. आपण असं होणार नाही की तुम्ही लगेच आज आधार व्हेरिफिकेशन करणार आणि संध्याकाळी तुम्हाला पैसे जमा होणार. आजच्या आजच तुम्हाला तात्काळ पैसे जमा होतील का? ज्या दिवशी तुम्ही व्हेरिफिकेशन कराल त्याच दिवशी तुम्हाला पैसे जमा होणार आहेत का? तर तसं होणार नाही. तहसील कार्यालयाच्या माध्यमातून ज्यावेळेस तुमचं व्हेरिफिकेशन पूर्ण होईल, आता तुमचं व्हेरिफिकेशन एकट्याच आहे का? तर असे लाभार्थी लाखो लाभार्थी आहेत, हजारो लाभार्थी आहेत. त्यामुळे सर्वांचं व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्याशिवाय ऑफिशियल एकूण आकडा किती आहे, लाभार्थ्यांची संख्या किती आहे, हे व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून समोर येणार आहे. आणि त्यानंतर मग एक विशिष्ट रक्कम जी आहे, जो निधी आहे तो मंजूर होईल आणि तो रक्कम म्हणजे ती रक्कम मंजूर झाल्याच्या नंतर शासन निर्णय GR जो आहे तो प्रसिद्ध होईल. GR आल्याच्या नंतर 2 ते 3 दिवसामध्ये पोर्टलवरती ऑफिशियल मेसेज पडेल आणि तुमच्या हप्त्याला सुरुवात होईल. पहा, आजचा महत्त्वाचा व्हिडिओ म्हणजे तहसील कार्यालयाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आधार व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. बरेच लाभार्थी असे आहेत की ज्यांना या सर्व गोष्टी माहीत नसतात, त्यामुळे त्यांच्यापर्यंत नक्कीच आपला व्हिडिओ जो आहे तो शेअर करा. निराधार बांधवांमध्ये बरेच अशिक्षित निरक्षर बांधव आहे ज्यांना या सर्व गोष्टींचा खूप त्रास होतो. किचकटची प्रोसेस आहे ती, त्यांना ही सर्व वाटते, परंतु तहसील कार्यालयामध्ये जाणं बंधनकारक आहे. आधार व्हेरिफिकेशन करणं बंधनकारक आहे जर पैसे आले नसतील तर. आता आधार व्हेरिफिकेशन सगळ्यांनी, प्रत्येक लाभार्थ्यांनी करायचं आहे का? तर नाही. हे आधार व्हेरिफिकेशन कुणी करायचं आहे? ज्या लाभार्थ्यांना ऑक्टोबरचा म्हणा, नोव्हेंबरचा म्हणा किंवा त्या अगोदरच्या महिन्याचे 1-2 हप्ते आलेले नसतील तर त्या सर्व लाभार्थ्यांनी आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे. आता आपल्या व्हिडिओच्या खाली भरपूर कमेंट आहेत की मला 6 महिने झालं हप्ता आला नाही, मला एवढे महिने झाला हप्ता आला नाही, तेवढे महिने झाला हप्ता आला नाही. तर आत्ता हप्ता आला नसेल तर काय करा? व्हेरिफिकेशन करा, हप्ता वेळेवर मिळून जाईल. आता 2026 येत आहे, डिसेंबर सुरू आहे. डिसेंबर एंडिंग म्हणजे पुढच्या वर्षी तुम्हाला 2026मध्ये नियमितपणे सुरळीत हप्ता हवा असेल तर हे व्हेरिफिकेशन करणं बंधनकारक आहे. तर कृपया करून विनंती आहे, सर्वांनी हे व्हेरिफिकेशन करून घ्या. ज्यांना हप्ता वेळेवर जमा झालेले नाही, ज्यांचे पेंडिंग हप्ते आहेत, त्यांना हे व्हेरिफिकेशन बंधनकारक आहे. पण ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता आलेला आहे, ऑक्टोबरचा हप्ता आलेला आहे, त्यांनी मात्र या व्हेरिफिकेशनच्या भानगडीत अजिबात पडायचं नाही, व्हेरिफिकेशन करायचं नाही. त्यांना नियमितपणे पैसे मिळत होते या अगोदर आणि इथून पुढेही मिळत राहतील, परंतु ज्यांना मिळाले नाही त्यांनी मात्र हे व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. हा मुद्दा लक्षात घ्या आणि व्हेरिफिकेशन करून घ्या. वारंवार सांगण्याचा मुद्दा, वारंवार सांगण्याचा जो उद्देश आहे ते म्हणजे तुम्हाला डिसेंबरचा हप्ता वेळेवर मिळाला पाहिजे. सोबतच इथून पुढे प्रत्येक हप्ता जो आहे तो तुम्हाला वेळेवर मिळाला पाहिजे. मग त्यामध्ये तुम्ही दिव्यांग असाल, विधवा महिला असाल, आजारी व्यक्ती असाल किंवा वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असाल, कुणीही लाभार्थी असो त्याला हप्ता वेळेवर मिळाला पाहिजे. मग तो 1,500चा असेल किंवा 2,500चा असेल.